नमस्कार. भाऊ-बहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही मेष राशीचे आहात का? मग पुढचे काही क्षण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण जे तुम्ही ऐकणार आहात ते तुमच्या आयुष्यातील सगळे अडथळे हटवू शकतं. अनेकांना वाटतं की नशीब बदलणं अवघड असतं. पण एक छोटासा मंत्र आणि योग्य पद्धतीने केलेली साधना तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. हे फार कमी लोकांना माहीत आहे. कधी असा विचार आला आहे का, की तुम्ही खूप मेहनत करूनही यश का मिळत नाही? किंवा काही लोक सहज पुढे कसे जातात? यामागचं गुपित आता तुमच्यासमोर उलगडणार आहे. कारण मेष राशीसाठी एक अशी शक्ती आहे, जी योग्य वेळी जागृत झाली, तर थांबलेलं नशीबही वेगाने धावू लागतं. पुढे जे सांगितलं जाणार आहे ते केवळ माहिती नाही, तर एक असा अनुभव आहे जो अनेकांनी करून पाहिला आणि आयुष्यात मोठा बदल पाहिला. पण लक्षात ठेवा, ही गोष्ट प्रत्येकासाठी नसते. फक्त जे खरोखर बदल स्वीकारायला तयार असतात त्यांच्यासाठीच ही संधी असते. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी तुम्हाला एक असा मार्ग कळणार आहे जो तुमच्या नशिबाला पूर्णपणे नवीन वळण देऊ शकतो. मेष राशी, तुमचं नशीब बदलणारं तारक मंत्र जप. ज्योतिष सांगते सत्य. मेष राशीवाल्यांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या आयुष्यात जे अडथळे सतत येत होते, ते आता हळूहळू दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत. पण या बदलामागे फक्त नशीब नाही, तर तुमच्या श्रद्धेची आणि योग्य साधनेची ताकद असणार आहे. तारक मंत्र जप ही अशी दिव्य साधना आहे, जी तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. मेष राशीचे लोक स्वभावाने धाडसी, स्पष्ट वक्ते आणि कधी-कधी उतावळे असतात. याच उतावळेपणामुळे अनेक संधी हातातून निसटतात. पण तारक मंत्राचा नियमित जप केल्याने मन शांत होते, विचारांमध्ये स्थिरता येते आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. त्यामुळे जे काम अडकलं होतं, ते अचानक गतीने पूर्ण होऊ लागते. या मंत्राचा प्रभाव फक्त मानसिक पातळीवर नाही, तर आर्थिक आणि वैयक्तिक आयुष्यावरही दिसून येतो. नोकरीत प्रगती, व्यवसायात वाढ, तसेच नातेसंबंधांमध्ये सुधारणा जाणवू लागते. जे लोक सतत अपयशाचा सामना करत होते, त्यांना यशाची दारं उघडताना दिसतील. विशेष म्हणजे हा जप तुमच्या नशिबाला चालना देतो आणि योग्य वेळी योग्य संधी तुमच्यासमोर आणतो. दररोज सकाळी लवकर उठून शांत वातावरणात 11 वेळा तारक मंत्र जप केल्यास त्याचा परिणाम अधिक प्रभावी होतो. 21 दिवस हा नियम पाळल्यास तुमच्या आयुष्यातील बदल स्पष्टपणे जाणू लागतात. या काळात सकारात्मक विचार, संयम आणि श्रद्धा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मेष राशीवाल्यांसाठी हा काळ म्हणजे एक नवीन सुरुवात आहे. जे काही हरवलं होतं ते परत मिळवण्याची आणि जे हवं आहे ते साध्य करण्याची हीच योग्य वेळ आहे. तारक मंत्र तुमचं नशीब बदलण्याची ताकद ठेवतो. फक्त तुम्ही त्यावर विश्वास ठेवून सातत्याने जप करत राहा. मेष राशीच्या व्यक्तींना या काळात अंतर्मनातून काहीतरी बदल घडत असल्याची जाणीव होऊ लागते. अनेक दिवसांपासून मनात साचलेले प्रश्न, शंका आणि अस्थिरता हळूहळू कमी होत जातात. तारक मंत्राच्या स्पंदनामुळे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येते आणि जे निर्णय आधी कठीण वाटत होते ते सहजपणे घ्यायला तुम्ही सक्षम होता. हा बदल बाहेरून दिसण्यापेक्षा आतून अधिक मजबूत बनवणारा असतो. तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी असलेले संबंधही या काळात नव्याने आकार घेऊ शकतात. जे गैरसमज आधी वाढत होते, ते कमी होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यात एक प्रकारची स्थिरता आणि आत्मविश्वास येतो, ज्यामुळे लोक तुमचं म्हणणं अधिक गांभीर्याने ऐकतात. त्यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात एक सकारात्मक बदल जाणवू लागतो. काही मेष राशीचे लोक या काळात अध्यात्माकडे अधिक आकर्षित होऊ शकतात. जीवनाचा खरा अर्थ शोधण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. तारक मंत्र हा फक्त इच्छा पूर्ण करणारा नाही, तर आत्मशांती देणारा मार्ग आहे. हे तुम्हाला अनुभवातून समजू लागेल. त्यामुळे केवळ समस्या सोडवण्यासाठी नाही, तर आत्मिक प्रगतीसाठीही तुम्ही या साधनेशी जोडले जाल. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्याकडे येऊ शकतात. सुरुवातीला त्या आव्हानात्मक वाटतील, पण हाच काळ तुमची खरी क्षमता दाखवण्याचा आहे. तुम्ही ज्या गोष्टी टाळत होतात, त्या आता धैर्याने स्वीकारण्याची तयारी
तुमच्यात निर्माण होते. या प्रक्रियेत तुम्हाला स्वतःचं वेगळं व्यक्तिमत्व सापडू शकतं. या काळात तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरणे खूप महत्त्वाचे आहे. अनावश्यक वाद, राग किंवा उतावळेपणा टाळल्यास तुम्हाला अधिक चांगले परिणाम मिळतील. तुमच्या कृतींमध्ये सातत्य आणि शिस्त आणल्यास तारक मंत्राचा प्रभाव अधिक गतीने जाणवेल. छोट्या-छोट्या सवयी बदलल्याने मोठा फरक पडू शकतो. याची जाणीव तुम्हाला होईल. काही लोकांना अचानक प्रवासाचे योग येऊ शकतात किंवा नवीन ठिकाणी जाण्याची संधी मिळू शकते. हा प्रवास फक्त शारीरिक नसून मानसिक आणि आत्मिक स्तरावरही तुम्हाला नवीन अनुभव देणारा ठरेल. अशा अनुभवांमुळे तुमचं विचारविश्व विस्तारेल आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक बनेल. हळूहळू तुम्हाला जाणवेल की नशीब बदलणं म्हणजे अचानक चमत्कार नाही, तर तुमच्या विचार, श्रद्धा आणि कृतीच्या एकत्रित परिणामातून घडणारी प्रक्रिया आहे. तारक मंत्र या प्रक्रियेला दिशा देतो आणि तुमच्यातील सुप्त शक्ती जागृत करतो. तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे निर्माते आहात ही जाणीव अधिक दृढ होईल. या टप्प्यावर मेष राशीच्या व्यक्तींना स्वतःच्या क्षमतेची खरी जाणीव होऊ लागते. जे काम पूर्वी कठीण वाटत होतं, ते आता तुमच्यासाठी शक्य आहे, असा आत्मविश्वास आतून निर्माण होतो. तारक मंत्राच्या सातत्यपूर्ण जपामुळे तुमच्या निर्णय क्षमतेत एक वेगळी धार येते, ज्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने परिस्थिती हाताळू लागता. याच गुणामुळे तुम्हाला पुढे जाण्याच्या नवीन वाटा दिसू लागतात. तुमच्या आयुष्यातील काही जुने प्रलंबित प्रश्न या काळात अचानक सुटू शकतात. जे अडथळे अनेक प्रयत्नांनंतरही हटत नव्हते, ते आता सहजपणे दूर होण्याची शक्यता वाढते. यामागे तुमचं बदललेलं दृष्टिकोन आणि वाढलेली मानसिक ताकद कारणीभूत ठरते. तुम्ही परिस्थितीकडे अधिक शांतपणे पाहू लागल्याने योग्य मार्ग निवडणे सोपं होतं. या काळात तुम्हाला काही अनपेक्षित लोकांची मदत मिळू शकते. जे लोक आधी तुमच्यापासून दूर होते किंवा ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती, तेच लोक योग्य वेळी तुमच्या पाठीशी उभे राहू शकतात. त्यामुळे नातेसंबंधांबद्दलचा तुमचा दृष्टिकोन बदलतो आणि तुम्ही लोकांना अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करता. तुमच्या आर्थिक स्थितीतही हळूहळू सुधारणा दिसू शकते. अचानक लाभ, थांबलेले पैसे परत मिळणे किंवा नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्याची शक्यता असते. पण यावेळेस संयम आणि योग्य नियोजन खूप महत्त्वाचं ठरतं. मिळालेल्या संधीचा योग्य वापर केल्यास पुढील काळ अधिक स्थिर आणि सुरक्षित होऊ शकतो. तुमच्या मनात काही नवीन कल्पना किंवा योजना जन्म घेऊ शकतात. या कल्पनांमध्ये तुमचं भविष्य बदलण्याची ताकद असू शकते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका. तारक मंत्रामुळे तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढते, ज्यामुळे योग्य वेळी योग्य दिशा निवडण्याची क्षमता निर्माण होते. तुम्ही जे ठरवाल त्यासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याची प्रेरणा मिळते. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुम्हाला जागरूक करणारा ठरतो. शरीर आणि मन यांचा समतोल राखण्याची गरज तुम्हाला जाणवते. नियमित दिनचर्या, योग्य आहार आणि मानसिक शांतता यावर लक्ष दिल्यास तुम्ही अधिक ऊर्जा आणि उत्साहाने काम करू शकता. हा बदल तुमच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम करतो. हळूहळू तुम्हाला हे समजू लागेल की प्रत्येक अडचण ही एक शिकवण घेऊन येते आणि त्या अनुभवातून तुम्ही अधिक सक्षम होत जाता. तारक मंत्र हा केवळ नशीब बदलण्यासाठी नाही, तर आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलण्यासाठी एक प्रभावी साधन ठरतो. तुमच्यातील धैर्य, संयम आणि श्रद्धा यांचा संगम तुम्हाला अशा उंचीवर नेऊ शकतो, जिथे तुम्ही स्वतःचं आयुष्य नव्याने घडवू शकता. या पुढील काळात मेष राशीच्या व्यक्तींना आपल्या आयुष्याचा वेग स्वतःच्या नियंत्रणात आणण्याची संधी मिळते. अनेक गोष्टी ज्या पूर्वी नियोजनाबाहेर जात होत्या, त्या आता तुमच्या इच्छेनुसार घडू लागतात. तुमच्या कृतीमध्ये एक प्रकारची परिपक्वता दिसू लागते, ज्यामुळे लोक तुमच्यावर अधिक विश्वास ठेवू लागतात. हा विश्वासच पुढे तुमच्यासाठी मोठ्या संधीचे दरवाजे उघडू शकतो. तुमच्या बोलण्यामध्ये आणि वागण्यात आलेला बदल तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी ओळख देऊ शकतो. आधी जिथे तुम्ही पटकन प्रतिक्रिया देत होता, तिथे आता तुम्ही विचार करून उत्तर देऊ लागता. ही छोटी सवय तुमच्या आयुष्यात मोठा फरक घडवते. तुमच्या शांत आणि स्थिर स्वभावामुळे कठीण परिस्थितीही तुम्ही सहज हाताळू शकता. या काळात तुमच्या आयुष्यात काही नवीन सुरुवाती होण्याचे संकेत आहेत. एखादं नवीन काम, नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन नातं तुमच्या आयुष्यात येऊ शकतं. सुरुवातीला अनिश्चितता वाटली तरी या संधी तुमच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात.
महत्त्वाचं म्हणजे तुम्ही भीती न बाळगता पुढे जाण्याची तयारी ठेवावी. तुमच्यातील नेतृत्व गुण या काळात अधिक ठळकपणे दिसून येतात. लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहू लागतात आणि तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवतात. ही जबाबदारी योग्य प्रकारे सांभाळल्यास तुम्ही तुमचं वेगळं स्थान निर्माण करू शकता. तुमच्या धैर्य आणि सातत्यामुळे तुम्ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकता. काही वेळा तुमच्यासमोर अशा परिस्थिती येतील जिथे तुम्हाला जुन्या सवयी सोडून नवीन मार्ग स्वीकारावा लागेल. हा बदल थोडासा कठीण वाटू शकतो, पण हाच बदल तुम्हाला पुढे नेणारा ठरेल. स्वतःमध्ये बदल स्वीकारण्याची तयारी ठेवली तर तुमचं आयुष्य अधिक सुसंगत आणि संतुलित होईल. तुमच्या आयुष्यातील काही अपूर्ण इच्छा या काळात पुन्हा समोर येऊ शकतात. यावेळी त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला योग्य दिशा आणि संधी मिळू शकते. स्वतःवर विश्वास ठेवून जर तुम्ही प्रयत्न केले तर या इच्छा हळूहळू पूर्ण होताना दिसतील. हीच वेळ आहे स्वतःसाठी काहीतरी मोठं करण्याची. आत्मिक पातळीवर तुम्ही अधिक जागरूक होत जाता. तुमच्या अंतर्मनातील आवाज तुम्हाला योग्य मार्ग दाखवू लागतो. या संकेताकडे दुर्लक्ष न करता त्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही चुकीच्या निर्णयांपासून दूर राहू शकता. तुमचं मन आणि बुद्धी यांचा समतोल राखणं या काळात अत्यंत महत्त्वाचं ठरेल. शेवटी तुम्हाला हे जाणवेल की आयुष्यातील प्रत्येक टप्पा काहीतरी नवीन शिकून जातो. या काळात मिळालेल्या अनुभवांकडे तुम्ही केवळ यशस्वी नाही तर अधिक समजूतदार आणि स्थिर व्यक्ती बनता. तुमच्यातील ही नवीन ऊर्जा आणि स्पष्टता तुम्हाला पुढील आयुष्यात अधिक उंचीवर घेऊन जाण्यासाठी तयार करत आहे. या टप्प्यावर तुमच्या आयुष्यातील दिशा अधिक स्पष्ट होऊ लागते. तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी बनलेले आहात आणि कोणत्या मार्गावर चालल्यास समाधान मिळेल याची जाणीव अधिक ठळकपणे होते. अनेक पर्यायांमध्ये अडकण्याऐवजी तुम्ही ठामपणे एक दिशा निवडू शकता. ही स्पष्टता तुमच्या प्रगतीचा खरा पाया ठरणार आहे. तुमच्या काम करण्याच्या पद्धतीतही मोठा बदल दिसू शकतो. आधी केवळ उत्साहावर चालणारे प्रयत्न आता शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध बनतात. वेळेचे महत्त्व समजल्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करू लागता. यामुळे तुमची कार्यक्षमता वाढते आणि कमी वेळेत अधिक परिणाम मिळू लागतात. काही जुन्या आठवणी किंवा अनुभव या काळात पुन्हा समोर येऊ शकतात, पण यावेळी तुम्ही त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू शकता. जे आधी त्रासदायक वाटत होते त्यातूनही काहीतरी शिकण्यासारखं आहे हे तुम्हाला उमगेल. या जाणीवेमुळे तुमचं मन हलकं होतं आणि पुढे जाणं अधिक सोपं होतं. तुमच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम बदलू लागतात. जे गोष्टी पूर्वी महत्त्वाच्या वाटत होत्या त्या आता कमी महत्त्वाच्या वाटू शकतात आणि काही नवीन गोष्टी तुमच्यासाठी अधिक मौल्यवान बनतात. या बदलामुळे तुम्ही अधिक अर्थपूर्ण आणि समाधानकारक जीवन जगण्याकडे वळता. या काळात तुम्ही स्वतःसाठी काही नियम किंवा मर्यादा ठरवू शकता, ज्यामुळे तुमचं जीवन अधिक संतुलित होतं. अनावश्यक गोष्टींना नाही म्हणण्याची ताकद तुमच्यात निर्माण होते. ही सवय तुमच्या मानसिक शांततेसाठी खूप महत्त्वाची ठरते. तुमच्या प्रयत्नांना हळूहळू ओळख मिळू लागते. ज्या गोष्टी तुम्ही मनापासून करत होता त्यांचं फळ आता दिसू लागतं. लोक तुमच्या मेहनतीचं कौतुक करू लागतात आणि तुमच्या कामाला एक वेगळी ओळख मिळते. हा टप्पा तुम्हाला आणखी मोठं स्वप्न पाहण्यासाठी प्रेरणा देतो. काही प्रसंगी तुम्हाला एकटं वाटू शकतं, पण ही एकटेपणाची वेळ तुमच्यासाठी आत्मचिंतनाची संधी ठरते. यावेळी तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकता. तुमच्या ताकदी आणि कमतरता यांची जाणीव होऊन तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करता. हळूहळू तुमचं आयुष्य अधिक स्थिर आणि संतुलित होत जातं. बाहेरच्या परिस्थिती काही असल्या तरी तुमचं मन शांत राहण्याची क्षमता वाढते. हीच खरी ताकद आहे जी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत टिकून राहण्यास मदत करते. या टप्प्यावर तुम्ही केवळ नशीब बदलत नाही तर स्वतःचं पूर्ण आयुष्य नव्याने घडवण्याच्या मार्गावर ठामपणे पुढे जात आहात. जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल अनुभवायचा असेल तर आजपासून स्वतःवर काम करण्याची सुरुवात करा. फक्त पाहून किंवा ऐकून थांबू नका, तर या शक्तिशाली साधनेला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. तुमचं नशीब तुमच्या हातात आहे आणि योग्य वेळी घेतलेला छोटासा निर्णयही आयुष्याची दिशा बदलू शकतो. तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात काहीतरी अडकलं आहे, प्रगती होत नाही किंवा सतत अडथळे येत आहेत, तर हीच योग्य वेळ आहे बदलाची. श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मकता यासोबत पुढे चला. स्वतःवर विश्वास ठेवा आणि जे सांगितलं आहे ते मनापासून करून पहा, कारण अनुभव घेतल्याशिवाय खरा फरक कधीच जाणवत नाही.
जर तुम्हाला अशीच खऱ्या आणि प्रभावी माहिती आवडत असेल तर आत्ताच या प्रवासात सहभागी व्हा. तुमच्यासारख्या अनेक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. तुमचे एक शेअर कोणाचं आयुष्य बदलण्याची सुरुवात ठरू शकतं. तुमचा अनुभव, तुमची भावना किंवा तुम्हाला आलेले बदल कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा प्रत्येक शब्द इतरांसाठी प्रेरणा ठरू शकतो. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत अशा गोष्टींसाठी जोडलेले नसाल तर आत्ताच फॉलो करा आणि या सकारात्मक ऊर्जेचा भाग बना. तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात इथूनच होऊ शकते. श्री स्वामी समर्थ.